नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुमच्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आता आजच्या दिवसात असं काही विशेष घडतंय बघूया. आपण संपूर्ण डेली रुटीन बघूया. ही आपली आहे गाडी. आपण निघालो आता निरा विक्रीसाठी. त्यानंतर आपण असं मंदिरापाशी निरा विक्रीसाठी येत असतो सकाळी सकाळी. त्यानंतर आपण निरा विक्रीसाठी येत असतो ते म्हणजे तुळशी वृंदावनपाशी. तुळशी वृंदावन म्हणजे पंढरपूरला ट्रॅक आहे, तर सगळेजण फिरायला येतात. त्यानंतर मग काय आपली निराची फेरी तर झाली. ही आपला निरा स्टॉल असतो सावरकर चौकात, आणि आपला फोनवर बोलत बसलाय मित्र. चालतंय मग निरा आपण तर प्यायला लागलोय. आता कॉलेजकडे जाणार आहे. त्यानंतर मग काय मस्तपैकी आपण निरा विकून झाल्यानंतर नाश्ता करण्यासाठी आलो. ही वस्ताद आहेत आपल्या समोर. हो का, ही आपला अनिकेत मित्र. मस्त आता नाश्ता करणार आहे आम्ही. खाताना सुद्धा फोनवर बोललाय बघा. नाश्ता करायला आम्ही मस्तपैकी. नंतर आपण चाललो कॉलेजच्या दिशेने मस्त असं आवरून. आता कसं आहे, ऊन वाढायला लागले. कॉलेजच्या दिशेने चाललोय. आता बघू काय होतं अजून आज कॉलेजमध्ये. त्यानंतर मग काय कॉलेजचा टाइम झाला. कॉलेज पाशी आलो आणि ही एकटाच बघा गणवेश घालून आलाय. लय शहाणा वाटायलाय त्याला. बुधवार असून एकट्याने गणवेश घातलाय म्हणून. लक्षात नाही. बरं बरं असू दे. पुढे लेक्चर चालू आहे बघा. गडी कसा झोपलाय. मस्तपैकी त्यानंतर झाडाखाली जेवायला बसलोय मधल्या सुट्टीमध्ये. आज मोबाईलला चान्स मिळाला आपल्या व्हिडिओ काढायला. नंतर कॉलेजच्या दिशेनंतर घरी चाललो. आता कॉलेज सुटलेलं आहे. त्यानंतर पेट्रोल संपलं म्हणून आलतो पंपामध्ये. ह्यांना सुद्धा ब्लॉग मध्ये घेतलं. ही म्हणले आपली युट्यूबला व्हिडिओ बघतोय. पंढरपुरातील प्राचीन राम मंदिर आहे. एक वनवासी प्रभू श्रीराम मंदिर. ज्या ठिकाणी सीतामायेची मूर्ती नाही म्हणून त्या ठिकाणाला वनवासी राम मंदिर असे म्हणून ओळखले जाते. हे पंढरपुरातील महाद्वारापासून अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर आहे. 2 चंद्रभागेतीरी प्राचीन आणि अहिल्यादेवी होळकरांचा वाड्यामध्ये असणारे प्रभू श्रीरामांचे मंदिर. ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी या मूर्तींची स्थापना केली ते म्हणजे प्रभू श्रीराम मंदिर, अहिल्यादेवी होळकर वाडा. 3 प्रभू श्रीराम मंदिर रामबाग. ज्या ठिकाणाला 300 वर्षाहून जुने असे प्राचीन मंदिर मानले जाते ते मंदिर प्रभू श्रीराम मंदिर. 4 भडगावकर श्रीराम मंदिर. ज्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी श्री प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामायेची मूर्ती स्थापन केली त्या ठिकाणाला भडगावकर राम मंदिर असे म्हणतात. हे सुद्धा फार जुने मंदिर आहे. 5 म्हणजे खाक चौकातील मंदिर. प्रभू श्रीरामांचे खाक चौकातील फार जुने आणि प्राचीन दगडी मंदिर चंद्रभागे तीरी आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. पाशी दुकान मांडून बसल्यानंतर आमचे बंधू आले. ती छोटा आमचा शौर्य. मंदिरापाशी रात्री पाऊसच झाला आज अचानक चालू. ही बघा धुळीतनं पाणी कसं पाण्यातनं धूळ निघायला लागली. छतात बसलेली आहे का. पाणी पडायला लागल्यामुळे उन्हाळ्यात पाऊस. तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की बोला. बस आता पाऊस बिऊस पडायला लागला. आपण पण आता गडबड झाली सगळी.